बातमी खरा संदर्भातले अशोक खरातचा प्रशासकीय यंत्रणेचा दबदबा हा कसा होता याचा स्फोटक खुलासा शिर्डीतून समोर आला आहे। 18 फेब्रुवारीला नीरज जाधव याच्या विरोधात फिर्याद होती ही खोटी असल्याचं उघड होत होतं आणि त्याच दरम्यान म्हणजे 11 मार्चला अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना महिला आयोगाकडून चौकशी नोटीस बजावण्यात आली होती आणि नेमक्या त्याच दिवशी अशोक खरातचा इंग्रजीतला एक कथित मेसेज लीक झाला आणि त्यामुळे खळबळ उडाली। या मेसेजमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बघून घेण्याची उघड धमकी दिल्याचं समोर आलंय। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी। शिर्डीतील एका 24 वर्षीय तरुणीनं खरातचा ऑफिस बॉय असलेल्या नीरज जाधवच्या विरोधात 18 फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीचा आशय होता की नीरज जाधव याने काही मॉफ केलेले AI जनरेटेड फोटो, अश्लील फोटो पाठवून तो तिला ब्लॅकमेल करतोय। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता शिर्डी पोलिसांनी यातील सखोल तपास करणं सुरू केलं। जसजसा तपास पुढे वाढत गेला, पुढे सरकला, तसतसा याच पोलिसांचा संशय देखील बळावत गेला। कारण की फिर्यादीमध्ये जे काही आशय लिहिलेला होता त्याचा प्रत्यक्षात तो मेळ खात नसल्याचं समोर आलं आणि पोलिसांचा संशय अधिकच बळावला। तक्रारदार मुलीची जी सखोल तपासणी सुरू केली त्यामध्ये तिच्यावर देखील संशय व्यक्त केला आणि तिला देखील या उलट तपासणी करताना तिला वाटलं की आपलं आता बिंग फुटतंय की काय आणि तिनं खरातला फोन फिरवला। संबंधित प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती ही खरातला दिली आणि त्यानंतर खरातनं संबंधित तक्रारदार मुलीला एक मेसेज केला। तो मेसेज होता दडपशाहीचा, दडपणशाहीचा आणि आपल्याकडे असलेल्या राजकीय पोलीस उच्च पदस्थ अधिकारी यांचा असलेल्या वरद हस्ताचा। आता हा मेसेज नेमका लीक झालेला आहे। तो मेसेज काय होता आपण जाणून घेऊ। डोंट मीट एनी पोलीसमॅन बिकॉज yesterday additional SP वाकचौरे इलिगेंटली हॅरॅश यू, नाऊ आय विल शो पोलीस दॅट इज लीगल। म्हणजे एकंदरीत तू कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला भेटू नको कारण काल अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी तुला जो सौम्य पद्धतीनं त्रास दिलाय आता मी त्यांना कायदेशीर पद्धतीने दाखवून देईल, असा आशयाचा हा मेसेज होता जो साधारण 11 मार्च रोजी संबंधित तक्रारदार मुलीला खरातने केला होता। याच दिवशी संबंधित जे अधिकारी आहेत सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक यांना महिला आयोगाचं एक नोटीस प्राप्त झाली आणि चौकशीला हजर राहण्याचं आदेश आले। त्यांना 17 तारखेला या महिला आयोगाच्या चौकशीला सामोरं जावं लागलं। आता हा मेसेज बाहेर आल्यानंतर हाही कयास लावला जातोय की खरातने नेमकं हा जो दमदाटी आणि प्रकरण दडपण्यासाठीचा जो मेसेज पाठवला तो नेमकं महिला आयोगाशी संबंधित होता की त्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले, उच्च पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले संबंध या संदर्भातला हा मेसेज होता का, अशा संदर्भात देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर खरातचे हात जे आहे ते राजकीय वरद हस्ता त्याच्यावर कोणाचा होता, राजकीय वलय त्याचं काय होतं, राजकीय कनेक्शन काय होतं आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत त्याचे काय कनेक्शन होते, याचाच हा दमदाटी किंवा हुकुमशाही किंवा दडपशाही करण्याचा मेसेज असावा असं यातून एक प्रामुख्याने दिसून येत आहे। आता या प्रकरणात आणखीन काय काय धक्कादायक खुलासे समोर येतात, आणखीन काय काय बिंग फुटतात खरातचे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।